की ज्या पर्पजने तुम्ही हा तुमचा पॉडकास्ट रन करतायत, हा अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचा कुठला प्रोडक्ट विकायला बसलेला नाहीत आणि मी सुद्धा जो आलोय तो माझा प्रोडक्ट विकायला आलेलो नाहीये. सो आज झालेल्या चर्चेमधनं मी इकडचं जे फलित घेऊन चाललेलो आहे की मी अशा एका ग्रुप ऑफ क्राऊड समोर जाणार आहे जिथे माझ्या 1-2 विचारांमुळे एखादा उद्योजक निर्माण होईल. आणि मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही खूप छान काम करताय. मराठी उद्योजक जास्तीत जास्त यायला पाहिजेत, खूप मोठे व्हायला पाहिजेत. आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा. या एपिसोडमधनं एखादा जरी बडिंग उद्योजक आपण क्रिएट करू शकलो तर आय थिंक हा आपला 1 तास खूप मौल्यवान आहे. नक्कीच आपण आशा करूया सर. तेयासराचा उद्देश, डॉक्टर आनंद देशपांडेचा उद्देशच हा होता की नवीन उद्योजक तयार झाले पाहिजे, वेल्थ क्रिएट झाली पाहिजे, रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे. आणि अशा सगळ्या लोकांना ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय काय लागतं ते आम्ही शोधून काढले आणि त्या सगळ्याची एक इकोसिस्टीम तयार केली. आणि माझ्याकडनं सर मी ही ओपन ऑफर या पॉडकास्टच्या वतीने तुम्हाला देतो की तुमच्याकडे या एपिसोड वाचून उद्या रिअल इस्टेटमध्ये जेन्युइनली काही करण्यासाठी उत्सुक तरुण आले तर तुम्ही त्यांना जरूर माझ्याकडे पाठवा. फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी नाही, ज्यांना स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या लेवलवर चालू करायचा आहे, पहिली साईट चालू करत असतील, काही अडचणी येत असतील तर विनामूल्य आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध आहोत. त्यांना त्यांचा प्रोजेक्ट सँक्शन करून लॉन्च होऊन हँडओव्हर होईपर्यंत आम्ही त्यांचा हँड होल्डिंग करू. आणि आमची हीच अपेक्षा असेल की त्यावेळेस त्यांनी आनंद देशपांडे सरांपर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवावा की अनिरुद्ध रांदेकरांनी ह्या पॉडकास्टवर येऊन त्यांना मदतीचा हात ऑफर केला आणि मला खूप आनंद होईल. तर असा एखादा जण जरी आला तर तुम्ही माझ्याकडे पाठवा, मला खूप आनंद होईल. आय विल डू इट फ्री ऑफ कॉस्ट.